नमस्कार. रमाकांतला बघून राजश्रीकेंच्या घरात खूपच गोंधळ उडालेला असतो. अंजली तर खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते, अंजलीताई शांत व्हा, उगाच कुठेतरी राग काढू नका. तेव्हा लगेच अंजली बोलते, गप्प बस. मुळात या माणसाला घरात आणण्याची तुझी हिंमतच कशी झाली? ईश्वरी, हा माणूस मला या घरात नको आहे. तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालतं पडायचं. तुमचा आणि आमचा संबंध काहीच नाहीये. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज शांत व्हा. काय बोलताय तुम्ही? अर्णव सर, तुम्हाला कळतंय का? स्वतःच्याच वडिलांना तुम्ही घराबाहेर काढताय. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुमचा राग बाजूला ठेवा आणि तुमच्या वडिलांशी नीट बोला. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी, इनफ इज इनफ. बस झाला आता. मला खरंच तुझं काहीच ऐकायचं नाही. ईश्वरी, मी तुझ्यावरती प्रेम करतो म्हणून एवढं सगळं सहन केलंय. पण या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना, तर त्याला आता धक्के मारून बाहेर काढलं असतं. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, तुम्हाला जर का मला धक्के मारून बाहेर काढायचं असेल तर काढा. माझं काही एक म्हणणं नाही. पण अर्णव सर, मी खरंच सांगते, बाबांनी असं काहीच केलेलं नाही. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे ते तरी मला सांग. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर जरा तरी समजून घ्या. आज मी सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, म्हणजे? आणि तेवढ्यात वल्लरी बोलते, अर्णव तू हिचं काय ऐकत बसलाय? अरे ज्या माणसामुळे सात्विका कायमची आपल्यातून निघून गेली, त्या माणसाला तू अजून आपल्या दारासमोर उभं केलंयस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं मामी, मला सगळं काही संपतंय, पण मला मिस इंदोरचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, काय आहे ना वल्लरी मामी, तुम्ही काही नाही बोललात ना तरच बरं होईल. कारण वल्लरी मामी, तुमच्या चेहऱ्यावरती आता जो आनंद आहे ना, तो आनंद अजून राहणार नाहीये. कारण तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजणार आहेत. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी जास्त शहाणपणा करू नको हा. आणि वल्लरी ईश्वरीच्या अंगावरती धावत जाते आणि तिच्यावरती हात उचलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मात्र अर्णव सुद्धा चाट पडलेला असतो. पण त्यावेळेला मात्र तोच हात सुप्रिया धरते. सुप्रिया आणि वल्लरीची समोरासमोर एंट्री झालेली असते. त्याच वेळेला सुप्रिया वल्लरीचा जोरात हात मुरगळते आणि तिला मोठ्याने बोलते, आजपर्यंत तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण आज मात्र चांगलीच तावडीत सापडली. आणि ती जोरात वल्लरीला ढकलून देते. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, हे सर्व काय चालू आहे? आणि काकू, तुम्ही मामीशी अशा पद्धतीने का बोलताय? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, कारण अर्णव सर, ज्या बाईला शोधण्याचा आजपर्यंत आई, तुम्ही आणि मी प्रयत्न करत होतो ना, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तुमची वल्लरी मामीच आहे. तेव्हा मात्र अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव बोलतो, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मी जे काही बोलते ना ते अगदी खरं बोलतेय. आता विश्वास तुम्ही ठेवा. तेव्हा मात्र अर्णव वल्लरी जवळ जातो. त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव, अर्णव माझ्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, विश्वास? विश्वास कसा काय ठेवू मामी, तूच सांग ना. विश्वास ठेवण्यासारखं तू वागतेस तरी का? मामी, खरंच तुझ्या या बोलण्याचा त्रास होतोय आता मला. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, पुरे. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव मामी, सगळं काही संपल्यात जमा आहे. त्याच वेळेला लगेच अविनाश बोलतो, खरं सांगू का अर्णव, एक नक्की की नक्कीच या सर्व गोष्टींमागे या वल्लरीचा हात असणारच. कारण जेव्हा जेव्हा सुप्रियाताई या घरात येण्याचा प्रयत्न करायच्या, तेव्हा तेव्हा वल्लरी स्वतःला त्यांच्यापासून लांब लपवून ठेवायची, जेणेकरून ती त्यांच्या समोरच येणार नाही अशी काळजी घ्यायची. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अगदी बरोबर बोललात तुम्ही अविनाश मामा, काही चुकीचं बोललेलं नाहीये. तेव्हा आकाश बोलतो, एक मिनिट, काय चाललंय?
मला खरंच कळत नाहीये तुमच्या बोलण्याचा अर्थ. तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला वल्लरी बोलते, आकाश आकाश तू बाळा यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आकाश तू बाळा माझ्याकडे लक्ष दे, मी काहीच केलेलं नाही. तेव्हा लगेच आकाश बोलतो, गप्प बस मम्मा. ईश्वरी तू सांग मला, मम्मानी असं काय केलंय की ज्यामुळे सुप्रिया काकूंच्या आयुष्यात वादळ आलं होतं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी तुम्हाला आता मी जे काही सांगेन ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण तुम्हाला ऐकावं लागेल. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, आकाश भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. आणि म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट शेवटची सांगते, माझ्या आईला बदनाम करण्याचं काम तुमच्या या आईने केलं होतं. तिनेच तो मास्टर प्लॅन रचला होता. बाबांच्या खोलीमध्ये मुद्दामून तिनेच पाठवलं होतं. तेव्हा मात्र आकाश खूपच चिडतो आणि आकाश मोठ्याने बोलतो, मम्मा हे सर्व तू केलं होतंस. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, अरे तुझी मम्मा आता कोणत्या तोंडाने सत्य कबूल करेल. तेव्हा लगेच आजी बोलते, वल्लरी वल्लरी ह्या काय बोलतायत, हे सर्व तू घडवून आणलंस का वल्लरी, मला उत्तर दे. आणि वल्लरी जर का हे सर्व तू घडवून आणलं असशील ना, तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेव वल्लरी, तुला मी कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि माझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, आकाश तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस तर माझ्यावरती विश्वास तरी कोण ठेवणार. आकाश प्लीज असं नको ना वागूस. तेव्हा लगेच आकाश बोलतो, बस लाज वाटते मला तुझ्या या वागण्याची मम्मा. हे सर्व तू केलंस आणि तुझ्यामुळे सात्विका आत्याचा जीव गेला. मम्मा तू असं का वागलीस, का का हे सर्व केलंस. तेव्हा लगेच अंजली बोलते, मामी हे सर्व काय आहे. म्हणजे इतके दिवस आम्ही ईश्वरीच्या आईला दोष देत होतो, पण खरी मास्टर माइंड तर तू आहेस. तेव्हा लगेच रमाकांत बोलतात, खरं सांगू का अंजली, अर्णव या सर्व गोष्टींमध्ये माझी काहीच चूक नाही, तरी सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये मलाच सगळ्या बाबतीत गोवलं गेलं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. बाबा कळतंय ना आम्हाला, सर्व काही समजतंय, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बाबा, कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला हार मानायची नाही आहे. अर्णव सर आता काय करताय बोला ना. वल्लरी मामींचा काळा चेहरा तर तुमच्या समोर आलाय. अर्णव सर तरी सुद्धा तुम्हाला यांना पाठीशी घालायचं आहे का. अर्णव सर बोला. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, काय बोलू. आई गेल्यानंतर जिच्याकडे आई या नजरेने पाहिलं त्या माझ्या मामीनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला, माझा विश्वासघात केला. काय बोलू मी सांग ना. तेव्हा वल्लरी बोलते, अर्णव अरे मी तुझ्यासमोर हात जोडते, पाया पडते हवं तर, पण अर्णव मी जे केलं नाही ते खापर माझ्या माथ्यावरती फोडू नकोस. तेव्हा मात्र अविनाश मामा खूपच चिडतात आणि वल्लरीच्या सटासट कानाखाली आणतात आणि वल्लरीला बोलतात, वल्लरी बस कर तुझी नाटकं. वल्लरी खरंच तुझ्या या नाटकांचा ना कंटाळा आला आता, कंटाळा. वल्लरी खरं सांगू का, मला तर आता विषयच ताणायचा नाहीये. प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करायच्या. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्याने वल्लरी बोलते, आता सगळं काही संपल्यात जमाय आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा. तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वासच ठेवायचा नसेल तर मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, झाली नाटकं सुरू झाली का तुमची. तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय असं नाही का वाटत वल्लरी मामी. अहो आजपर्यंत अर्णव सरांचा विश्वास जिंकत आलात आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसलात आणि आता सुद्धा तेच करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते, अंजली ताई
काय ठरवलंय तुमच्या मामीच्या बाबतीत? नाही, काय तो निर्णय एकदाचा सांगा, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेलच ना. तेव्हा लगेच अंजली ईश्वरी जवळ जाते आणि ईश्वरीला बोलते, ईश्वरी, ईश्वरी मला माफ कर. ईश्वरी, माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं. ईश्वरी, खरंच मला एक शेवटची संधी दे. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, संधी? आणि तुम्हाला? मी कोण तुम्हाला संधी देणारी? आणि तसही माझी लायकी काय आहे? अर्णव सरच तर माझं सगळं काही करतात असं तुमचं म्हणणं आहे ना. अंजली ताई, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. तुमचा नवरा इथे घर जावई बनूनच राहतो आणि त्याचं सगळं काही अर्णव सरच बघतात. मग तुमच्या नवऱ्याला जर का अर्णव सर पोचू शकतात, तर मी तर काय, त्यांची बायको आहे आणि तीही हक्काची. म्हटल्यावरती अर्णव सरांच्या प्रत्येक गोष्टीवरती, त्यांच्या प्रॉपर्टीवरती माझा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तेव्हा मात्र अंजलीची बोबडीच वळलेली असते. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, ईश्वरी मला माफ कर, माझं चुकलं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा अंजली ताई, या प्रॉपर्टीचे हव्यास मला नाहीये, पैशाची हव्यास सुद्धा मला नाहीये. एकच गोष्ट सांगते, मला माझ्या घरात ती माणसं पाहिजेत आणि त्यांच्यासाठीच मी आजपर्यंत काय ती लढत असते. पण तुम्ही मात्र नको ते आरोप माझ्यावरती केलेत. तेव्हा लगेच अंजली बोलते, सॉरी सॉरी ईश्वरी, सॉरी. त्याच वेळेला लगेच अर्णव बोलतो, मामी तुला तर मी माफ करणारच नाही. मामी, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव, अर्णव प्लीज शेवटची एक संधी दे ना. तेव्हा अर्णव बोलतो, अजिबात नाही या, तुला मी शेवटची संधी देणार नाही म्हणजे नाही. आणि आता तर विषयच समाप्त झाला. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, वल्लरी मामींना या घरात राहण्याचा अधिकार नाही. तेव्हा वल्लरी बोलते, तू गप्प बस, तुला कुणी हा अधिकार दिला? आणि तसंही तू स्वतःला कोण समजतेस? तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तिची लायकी काढू नकोस, कारण ती अर्णव राजेशिर्केची मिसेस आहे. आणि बोलताना जरा विचार करत जा, तू माझ्या आईला कायमचं मारलंस, आमच्यापासून आमच्या आईला तोडलंस, आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याने रमाकांत बोलतात, वल्लरी, सात्विका तुझा रागराग करायचीच, पण सात्विका तुझा का रागराग करायची हे मला आज समजतंय. वल्लरी, तू एक नंबरची खोटारडी निघालीस आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस झाला, तुमची नाटकं बंद करायची. आणि रमाकांत, तुला काय वाटलं तू आलास म्हणजे तू माझे हक्क स्वतःकडे घेशील का? तेव्हा लगेच अविनाश वल्लरीचा हात धरतो आणि वल्लरीला जोरात घराबाहेर ढकलतो. आणि वल्लरीला बोलतो, वल्लरी, नाटकं बंद कर. खरंच तुझ्या या गोष्टींचा ना कंटाळा आला वल्लरी. असं वागून तरी तुला काय मिळतं देव जाणे. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, तुम्ही गप्प बसा. मी जर का एवढे सगळे प्रयत्न केले नसते तर कदाचित आज ही वेळ आलीच नसती. आपण अजून सुद्धा रस्त्यावर भिकाऱ्यासारखे असतो. ती सात्विका प्रत्येक वेळेला घालून पाडून माझा अपमान करायची, मला नाही नाही ते बोलायची, आणि तुम्ही सुद्धा तेच करताय. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं मामी, माझ्या आईबद्दल बोलताना नीट विचार करत जा. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, गप्पा बस. तुझ्या आईचे गुणगान तू माझ्या समोर गाऊ नकोस अर्णव, कारण ती सात्विका कशी होती ना ते तुला माहितीच नाहीये. अर्णव प्लीज, स्वतःचे गुणगान तुझ्या जवळच ठेव. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस, आताच्या आता तुझं तोंड इथून काळं करायचं आणि कायमचं निघून जायचं. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, मी कुठेही जाणार नाहीये. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, ही बाई असं ऐकणार नाही, हिला धक्के मारून या घरातून बाहेर काढा. त्यावेळेला आकाश अर्णवला बोलतो, भाई थांब, मीच माझ्या मम्माला या घरातून कायमचं घराबाहेर काढतो.
तेव्हा लगेच आकाश बोलतो, काय चाललंय? हे बघ मम्मा, आताच्या आता तू इथून निघून जा. माझ्यावरती अशी वेळ आणू नकोस की मी तुला धक्के मारून घराबाहेर काढेल. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, लाज नाही वाटत तुला? तू स्वतःच्या मम्माला घराबाहेर काढायला निघालास? अरे जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच आकाश बोलतो, तुझ्यासारख्या कैदासिनीला या घरात ठेवण्यापेक्षा बाहेर काढलेलंच बरं. तेवढ्या सुप्रिया वल्लरी जवळ जाते आणि वल्लरीला बोलते, बघितलंस वल्लरी, तू माझ्यासाठी खड्डा खणायला गेली होतीस, पण त्या खड्ड्यात मात्र तूच पडलीस. 25 वर्ष मी हे सर्व भोगत होते, पण आता मात्र माझ्या मनाला शांतता मिळाली. तू काय वागलीस माहितीये का वल्लरी? तू स्वतःच्या नंदेचं आयुष्य उद्ध्वस्त केलंसच, पण माझ्या मुलीच्या आयुष्यात मुद्दामून नाक खुपसायला लागलीस. आणि तेव्हाच मी ठरवलं की नाही, आपण जे केलं नाही ते सगळ्यांसमोर सिद्ध करायचं, जेणेकरून आपल्या मुलीला आपण जे भोगलं ते भोगावं लागणार नाही. आणि तू माझ्या ईश्वरीच्या बाबतीत नको तो निर्णय घ्यायला निघालीस आणि तिथेच तू माती खाल्लीस. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, आई आई तू शांत हो. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, का शांत होऊ? मी शांत होणार नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला धडा शिकवणारच, आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, गप्प बस, तुला कोण विचारतय? आणि तसंही तू तुझी नाटकं बंद कर. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, काय करायचं मामी तुझं? अगं एवढं सगळं तू घडवून आणलंस तरी सुद्धा तुझ्यातला माज काही जात नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, हो नाही जाणार माझ्यातला माज, कारण मी काहीही चुकीचं वागलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आयत्या वेळी सुप्रियाने वल्लरीचा खरा चेहरा अर्णव समोर तर आणलाय, पण अर्णव वल्लरीला फरफटत घराबाहेर कायमचं काढेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.